नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान उच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून 500 मीटर अंतरावरील सर्व दारूची दुकानं हटवण्याच्या राज्य सरकारला दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. रस्ते अपघातांमध्ये वाढ लक्षात घेता उच्च न्यायालयानं हा आदेश दिला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठानं दारू विक्रेते आणि राजस्थान सरकारनं दाखल केलेल्या याचिकांवरती नोटीस बजावली. तथापि खंडपीठानं असंही म्हटलंय की उच्च न्यायालयाच्या चिंता वैध आहेत आणि सरकार भविष्यातील उत्पादन शुल्क धोरण तयार करताना त्यांचा विचार करू शकते. राज्य सरकारचं प्रतिनिधित्व आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी असे निर्देश दिले होते की महामार्गांपासून 500 मीटर अंतरामध्ये दारूची दुकानं नसावीत. परंतु हे रस्ते शहरांमधून जातात, तिथे समस्या निर्माण झाल्या. ते पुढे म्हणाले की नंतर आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं की महानगरपालिका यांच्या हद्दीतील दारू दुकानांवर असे कुठलेही निर्बंध राहणार नाहीत. दारू दुकान मालकांचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की उच्च न्यायालयानं पक्षकारांचं म्हणणं न ऐकता आदेश देऊन चूक केली. त्यांनी सांगितले की उच्च न्यायालय सुजानगड गावशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करत होतं, परंतु इतर पक्षकारांचं म्हणणं न ऐकता संपूर्ण राज्यासाठी आदेश जारी करण्यात आला. यावरती उत्तर देताना न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाचं संपूर्ण राज्यावरती अधिकार क्षेत्र आहे. रोहतगी यांनी आपला युक्तिवाद पुढे चालू ठेवत असं म्हटलं की उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या विरुद्ध आहे, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की नगरपालिका हद्दीमध्ये असे कुठलेही निर्बंध नाहीयेत. डिसेंबर महिन्यामध्ये उच्च न्यायालयानं महामार्गालगत असलेल्या दारूच्या दुकानांच्या आस्थानाशी संबंधित एका याचिकेवरती सुनावणी केली. या याचिकेमध्ये 2025 मध्ये राजस्थानमध्ये दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मोठ्या घटनांवरती प्रकाश टाकण्यात आला होता. दारूच्या नशेमध्ये महामार्गांवरती वाढणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं राज्याला निर्देश दिले की राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गापासून 500 मीटरच्या प्रतिबंधित मर्यादेमध्ये येणारी सर्व दारूची दुकानं, मग ती कुठल्याही नगरपालिका क्षेत्रात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा वैधानिक विकास प्राधिकरणांच्या अंतर्गत येत असली तरीही 2 महिन्यांच्या आतमध्ये हटवावीत किंवा त्यांचं स्थलांतर करावं. या आदेशाला आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली होती. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तळीरामांसाठी एक चांगली गुड न्यूज आहे. त्याप्रमाणे आता राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावरची दारूची दुकानं हटवण्याची गरज नाही. परंतु न्यायालयाच्या या निर्णयावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.